हॉरर स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीचं काही संबंध आहे मित्रांनो ह्या स्टोरीची. तुमच्यासाठी मित्र फक्त म्हणण्यासाठी तुमचे हे आम्ही व्हिडिओ तयार बनवतात मित्रांनो. तुम्हाला कसं वाटतं का नावाला नक्की कळवा मित्रांनो. आपण व्हिडिओ काल्पनिक कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही मित्रांनो, तो तुमच्या म्हणण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतात मित्रांनो. तर आता चालू करू मित्रांनो. आपल्याला कशा प्रकारे व्हिडिओ सांगायचा काय नाही, ही कथा मित्रांनो हॉरर स्टोरी काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही. तुमच्या म्हणण्यासाठी आपण एक कहाणी सांगत आहे, कोणत्या गोष्टीची काही निगडीत नाही, काही नाही, काल्पनिक आहे, कसे संबंध नाही, काही नाही मित्रांनो. तुमच्या म्हणण्यासाठी आम्हा व्हिडिओ खास आम्ही बनवतो मित्रांनो. तर आपण चालू करू मित्रांनो हॉरर स्टोरी जंगल की मित्रांनो. चला तर चालू करू मित्रांनो. तर मित्रांनो एक 5 जण असतात मित्रांनो. 5 जणांमध्ये कुठं त्यांना कळतं की कुठं गावात हाच होतं, जंगलामध्ये भूत भीत आहेत असं कळतं या 5 जणांना. आणि 5 जण निघतात मित्रांनो. तिथं खरं जंगलमध्ये भूत आहे का, हाच आहेत खरं खोटा आहे, आपण जाऊन बघून या म्हणतं. हे 2 मुली आणि 3 पोरं म्हणतात, असे 5 जण असतात. मग ह्याच्यामध्ये तर जंगलमध्ये लय जण म्हणत भूत आहेत का नाही, तर हाच झालं, आज झालं, तर झालं. खूप वर्षाखालून गोष्ट आहे मित्र. अशी म्हणतात चला जाऊन बघू आपण खरं आहे खोटं आहे. आपण राहून बी तसंच कळतं त्याच्यामध्ये खरं किती खोटं किती म्हणते. बरोबर आहे, चला म्हणते. चलो ओके फ्रेंड्स, यू कॅन गो नाव. गाडीमध्ये येतात मित्रांनो सगळं. मग पोचतात पहाड जंगलमध्ये. अचानकच लांब जात ते जरूर कुठं काहीच नाही गेलं म्हणते. यार म्हणते कोण तर गाडीमध्ये जातात. आधी जंगल चालवतो मोठं मित्रांनो. जंगल चालवल्यानंतर पुढे अचानकच कोणतरी गेलं पडतं. अरे कुठं जंगल में कुछ गाँव दिख रहा होते यार, कुछ तो होगा, तुम कहीं डर यार म्हणते बहुत डर पोक आदमी यार म्हणते. नहीं यार म्हणते मेरे को दिख रहा है म्हणते. इतना कदर डरता है म्हणते यार तुम्ही यार. नहीं यार कोई तो था म्हणते, मेरे को उस पार कोई दिख रहा म्हणते. अच्छा म्हणते होगा तो कोई, तो चलो आगे चलो म्हणते. पूर्ण जंगलमध्ये एक कट्टा पडत असतो चहा एक तास. मग तेवढं दिसल्याच्यानंतर पुन्हा थांबते का तिथं. मग ते थांबल्याच्यानंतर म्हणजे चल चहा तू पे म्हणते. मग लगेच म्हणजे थांबा नको चहा. मग हे दोघं उठून बोला आम्हाला द्या म्हणते. मग दोघं बोलते म्हणते कहाँ जा रहे हो म्हणते. ये गाँव को जा रहे हैं और वो हाथ से बारे में पता चला, वो देखने जा रहे म्हणते. मग जाओ साहब वो जगह बराबर नहीं, जहाँ यहाँ से को जो भी गया है वापस नहीं आए. मजा साहब से बोलो साहब म्हणते तुम हमको बता रहे हो या डरा रहे हो म्हणते. क्यों यार क्यों डरा रहे यार मुझे जा रहे तुमने काम तुम था जितना बोला था वो बोल रहे सब बोल रहे होते आप. मेरा कुछ नहीं साहब, यहाँ से 2-3 किलोमीटर आता है, पार्टी दिखती है, पार्टी के अंदर चले जाओ. जो बोलो साहब अच्छा नहीं है साहब. चलो ठीक है देखिए हम हमारे क्या करें. चला आप एन्जॉय म्हणून जातं मित्रांनो. अजून गाडी चालू करत येतं. मग तरी पण त्याच्या होती काय जमतात तर जाऊ नये. काय जण भिले असतात नको यार आपल्याला जाऊ नये. मग त्याचं ऐकूनच मला भीती वाटायला म्हणते. भीती बसल्यामध्ये आता नकोच वाटायला म्हणते. मग 2-3 म्हणते जाऊ नये. मग 4 म्हणते तिचं 5 म्हणतं चलो नाही यार म्हणते. काय पण त्याला वापस काय जायचं म्हणजे तू का लिडर आहेस का म्हणते. हे सगळं नाही म्हणत तुझं एकटंच ऐकायचं का म्हणते. मैं गाड़ी गियर डाल पीछे जाने वाले मुड़ के जाने का म्हणते. मग गाडी पाठीमध्ये जातच नाही मित्रांनो. मग त्यांना काढतं मित्रांनो, गिअर भागी घालतं तर जात असतं. मग गाडी रोज जात नाही मित्रांनो तिची. रोज जात नाही. मग रोज का जात नाही मग त्यांनी विचार करते मित्रांनो. मग तर मागे अरे पत्तर यार कैसे रोज आहे म्हणते. मग मित्रांनो त्यांना धोटा काढतं मागचा. मग ते विचार करा म्हणते कसं करत जायचं करा म्हणते. तुम्हाला क्या तुम्हाला जो अच्छा लगा तुम्हारी मर्जी यार म्हणते. मेरा तो बुढ़ापा म्हणते यहाँ तक नको म्हणते. चलो जायगे म्हणते. मग अजून त्यांचं जायचं डर होते मित्रांनो. मग 4-5 जण तयार करतात जायचे मित्रांनो. निघतात म्हणते मित्रांनो. चला म्हणते. चला म्हणते निघायच्यानंतर मित्रांनो
चल हो म्हणते. मग गेल्याच्यानंतर पुढे मग पुढे जाते मित्र. पुढे गेल्याच्यानंतर म्हणते चला म्हणते जंगलामध्ये गाडी तर लावू आणि जंगलामध्ये जाऊन आपण कुठंतरी टेंट वगैरे छोटं मोठं टाकून आपण. मग तिने काही थोडंफार सामान घेतलं. तिथे गेल्याच्यानंतर मग सगळं चौघ पाच म्हणून जाते मित्र. मग टेंट वगैरे करतात म्हणते चला आम्ही जेवू सगळं अंधार झाले पण जाऊ म्हणते. तर म्हणते ना चला बरं ठीक आहे म्हणते. मग चल कुठं खायचं कुठं नसते चल कर लवकर आपण सुद्धा इथं लाकूड पेटवायला खाऊन पोच करतो म्हणते. म्हणते अरे म्हणते मग खायचं ते मी तर फक्त सामान घेऊन आलो सगळं टेंट वगैरे. तू खायचं वगैरे आणलंस का नाही म्हणते. तुला आण म्हणते की म्हणते. मला वाटतं तू आणलंस काय म्हणते. हाँ गाड़ी में चलेगा मतलब चल बहुत दूर है वो गाड़ी पे जाना पड़ेगा म्हणते. कौन जाएगा म्हणते. तुम बैठो मैं जाके लातो मित्र म्हणते. तुम्ही एक म्हणतो मी जाऊन तो म्हणते तुम्ही बसा म्हणते सगळं. नंतर जाते पुढे गेल्याच्या मग जाते पुढे नंतर आता म्हणतो तुम्ही बसा मी जाऊन घेतो काय ते गाडीमध्ये खायचा बंदोबस्त करू म्हणते. आणि घेऊ नका म्हणते. मग मी येऊ का म्हणते सांगते. नंतर नको काय करणार मी एकटं जातो म्हणते. एवढं काय घाबरायचं म्हणते. जाऊन येतो तू हवं ते सगळं म्हणते लेडीज आहे तुम्ही सगळं माझं मी घेऊन येतो म्हणते. मी म्हणते बरं म्हणते जातो म्हणते तर मग ह्यानं गेल्याच्यानंतर जातो मित्रांनो गाडीमध्ये गेल्याच्यानंतर पुन्हा मग तिथं गाडीजवळ जाते मित्र. मग तिथं थोडं तिथे जाते की नाही ह्याला आवाज येते कसला तर म्हणतात कोणतं लेडीज जाते मित्रांनो. मग लेडी गेली की लेडीच्या मागे जाते मित्रांनो. अरे जाऊ रोको तर जाता पुढे त्याच्या मागे जाते मित्रांनो. जाऊ रोको म्हणते. मित्रांनो ते अचानकच कोणतं तरी एका बिल्डिंगमध्ये जाते मित्रांनो. मग त्याच्या मागे हे त्या बिल्डिंगमध्ये म्हणजे घरामध्ये जाते मित्रांनो. जंगलामध्ये घर अरे ते जंगलमध्ये एक घर जाते मित्रांनो. जंगलामध्ये मग जाते मित्रांनो. त्याच्यामध्ये एकदा हे असते मित्रांनो घरामध्ये रूम असते त्या रूममध्ये जाते मित्रांनो. रूममध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो आता अचानकच जाते मित्रांनो अंधारात तिथं गेल्याच्यानंतर मित्रांनो पूर्ण अचानकच का ते आवाज येते. मर्डर होऊन जातो मित्रांनो. खून त्याचा म्हणते अजून का परतला नाही मित्र आपला मरून झाला गेला अजून कसा परतला नाही म्हणते. तसं परत नाही मित्रांनो अचानक कुठं जातो का नाही घाबरून जातो मित्रांनो सगळं. मग ते आताच होता मित्र आपला अचानकच कसं काय झाला इथंच होता काय असं झालं त्याच बरोबर का नाही ते आज जास्त बरोबरच होता आणि अचानकच कुठे गेला नाही म्हणते काय जागा बराबर नाही. चले जाओ दूर चले जाओ यहाँ से जाओ जगह बराबर नहीं है. क्यों क्या हो सब जगह बराबर नहीं जाओ चले जाओ यहाँ से सब मारे जाओगे नहीं जाते मित्रांनो तुम्ही जाते घाबरूनच. ते मित्र मारला गेला माझा जंगलामध्ये म्हणते मित्रांनो खूपच जण घाबरले असतं मित्रांनो तेवढं खूपच वेगळं वाटतं मित्रांनो. ते अचानकच असा झाला आणि अचानकच तो मित्र गायबच झाला. कुठे गेला मित्र मला घाबरला असतं मित्र फारच. मग ते आता खूप वाढू झाला म्हणतात त्या मित्राला म्हणतात त्यातून एक मेलं जातं मारला जातं मित्रांनो. एक मारल्याच्यानंतर मग ह्याला म्हणतं खूपच वाढू झाला आला नाही म्हणते आपला पताव लागला म्हणते त्यात आपण त्यात बघू म्हणतात त्याच्यात काय ना काही आपल्याला कळलं म्हणते त्यात काय आता म्हणते. मित्रांनो घाबरला असल्यामुळे ह्याला म्हणतात आपण काय ना काही याचं पाहिलंच पाहिजे याच्यामध्ये काय ना काय राज आहे म्हणतात. एवढं झाल्यानंतर मित्रांनो खूपच त्याचा काय तर शोध घ्यावा आणि म्हणते निघते मित्र अजून म्हणते तुम्ही थांबा म्हणते आता मी जाऊन तो म्हणते. मग जातो मित्र पाहायला जाते तर पाहायला. मग तिथं त्या कसकाला जाऊन पाहतो तू 2 मिनिट थांब म्हणते
एक तर मेल मरते मित्रांनो, मग दुसरं निघतात एक राहते फक्त बायांपाशी. मग ह्यानं जाते, ह्यानं गेल्याच्यानंतर फक्त तिथं जंगलामध्ये राजू चिकडे जंगलामध्ये म्हणतात, कोण बी दिसणार जंगलामध्ये. कुठे गेलं म्हणते एवढं जंगलामध्ये बी नाही म्हटलं आता. मग घरापैकी दिसते घर त्याला, घरापैकी जाते ते घर कोणतं पाहिजे असतं ते पकडतं म्हणते. हाँ कौन, तुम कौन? मैं ये सवाल तो मुझे तुम्हें पूछना था, तुम कौन हो? मेरे घर के सामने तुम क्या करोगे? नहीं मेरा दोस्त खो गया है जंगल में और आया नहीं म्हणते. म्हणते चले जाओ यहाँ से, जंगल बराबर नहीं है, जो भी खो गया है वापस नहीं आता, खाली उसकी आवाज़ आती है म्हणते. जाओ तुम्हें जान बचाने चले जाओ म्हणते यहाँ तुम्ही. म्हणते क्यों? मेरा दोस्त खो गया है और मुझे मिल नहीं रहा है. मग ह्याला म्हणते आता ह्याला काय तर आता काय तर घरामध्ये असं आवाज येऊन चालला, आता ह्याला काय तर आपण बहाणा करून जावं घरात आणि विचारावं म्हणते, पाणी आहे का आमच्या मुद्दा म्हणते. हां आहे ना, मग पाणी मिळेल का? जाते म्हणतात पाण्याला जाते. तिकडे मध्ये कुठं बघते तर दरवाजाला लावलेच मित्रांनो. मग अंदर का जाएगा, दरवाजा तो बंद है, दोस्त कसे जाएगा तुम्हाला अंदर म्हणते. मित्रांनो जाते निघून मग पाणी वगैरे घेऊन जाते, पाणी देते प्यायला. ते घेऊन यायला पाणी वगैरे दिल्याच्यानंतर मग मित्रांनो मग पाणी वगैरे प्यायला दिल्याच्यानंतर पुन्हा मग आणि म्हणते शुक्रिया म्हणते. हम तुम कितने साल से म्हणते? मैं बहुत साल से हूँ म्हणते यहाँ पे, और हमें रनिंग आदत गिरे म्हणते यहाँ पे, जितने हो सके जल्दी चल जाओ, जगह बराबर नहीं तुम्हारा वास्ते. जगह बराबर नहीं तो तुम कैसे रहते हो म्हणते यहाँ पे? हमको रहने की आदत गिरी है, बहुत साल से रहते हैं, हमारे पूर्वजों का घर है म्हणते ती बाई. थोडं म्हणल्याच्यानंतर मित्रांनो तिथून निघून जातो. थोडं मी निघल्याच्यानंतर मित्रांनो पुढे मग अजून काय होतं मग जातो मित्रांनो. तिथून पुढे निघून गेल्याच्यानंतर पुन्हा अजून मग मित्राकडे जाते त्या. मग ते जात असतं मित्रांनो. मग थोडं मग ते मुड़ी में जाते, दोनों भी गए हैं, दोनों का भी पता नहीं चल रहा है, तुम यहाँ हमारे पास बैठे हो. जाओ दोस्त की फिक्र करते नहीं हो क्या? तो उन्हें भी क्या हुआ क्या नहीं, तुम हमारे पास बैठे हो, हम हमारा देख के रहेंगे, तुम यहाँ से जाओ मुझे जल्दी. क्या मैं जाऊँ म्हणते लड़की मुलगी म्हणते. जातो उसका दोघे हम हा इथं दोघी तर हम जातात, तुझा तुझका नाही म्हणते का भिलं असतं तर दोघं गेले अजून परतले नाही, दोघं तर हातच्या पैसे थांबला असं म्हणते. त्यामध्ये जातो मी, पण तुम्ही दोघी तर कुठं जाऊ नका म्हणते, टेंट पैसेच बसा म्हणते. जो पण येत नाही तो पण जाऊ नका म्हणते सकाळ जाऊन. बरं म्हणतो जाते मित्रांनो. मग जाते तर जंगलात लांब पण जाते. मला कोणता अचानक धरतं म्हणतो, मुझे बचा शता तर म्हणतो मैं हूँ राज तुम क्यों डर रहे हो? नहीं तुमको कोई तो हम शक्ल दिख रही होती. नहीं मैं ही राज हूँ म्हणते. तुम्हें तो लड़की के पास बैठना कहा था, तुम इधर क्या क्यों आए म्हणते. लड़की ने मुझे परेशान कर दिया, मेरा सर दुखा दिया, इसलिए मैं इधर आ गया म्हणते. हां चलो अच्छा आहे चलो म्हणतो. मित्रांनो त्यानं फारच डिफ्यूज होत आहे. डिफ्यूज झाल्याच्यानंतर मित्र पुन्हा मग त्यानं परेशान होऊन म्हणत आहे आता काय करा म्हणते. आता मग तर झाल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा म्हणते दोस्त का पता नहीं चल रहा है, बहुत देर से मैं भी ढूंढ रहा हूँ उसको, अब क्या करें म्हणते. अभी उसको ले जाने वापस नहीं जा सकते हैं, तो घर वाले बोलेंगे दोस्त को साथ लाए थे और उसको छोड़ के जा रहे हो, अपने बुरा लगेगा म्हणते, उसको लेके जाना पड़ेगा म्हणते. जो भी हुआ बहुत गलत हुआ म्हणते अपने साथ. तर म्हणते कुछ तो करना पड़ेगा म्हणते अपने को सबको म्हणते. अब एक ही जरिया म्हणते अभी इसको ढूंढ के ही, और म्हणते जाओ जो होगा उसके साथ फोन दो म्हणते, अपन है सो बच के जाएंगे. उन्होंने कहा जान उधर म्हणते, अपने क्या करें, अपनी जान बचा लो ना, तो उससे उन्हें तो खुद मर गया, अपने सबको मर जाना पड़ेगा म्हणते. वो तो मर गया है, मेरे को तो लग रहा है, नहीं तो अभी तक आता था वापस. वो उन्हें गया है, नहीं तो एक की वजह सब मारे जाएंगे म्हणते. चलो म्हणते यहाँ से भाग के चलेंगे जल्दी म्हणते. तो म्हणते तुम उसकी जगह रहते तुम ऐसे करते क्या म्हणते. इतने कैसे मतलब दोस्तों म्हणते, दोस्त को छोड़ के चले जाएंगे क्या म्हणते. हाँ नहीं तुम्हें जाना तो जाओ डरपोक म्हणते, मैं मेरा देखतो म्हणते जंगल में अकेला ढूंढतो म्हणते. ठर मैं भी आलो म्हणते मित्रांनो. कोण त्याला मागून झाप मारते पकडते मित्रांनो, असं नकाच झाप मारते मित्रांनो. तो पण एकदमच पुढे बोलत जातात मित्रांनो. पुढे बोलत जातात मित्रांनो. राज असा म्हणते, पाठीमाग बघते तर मित्रच येत नाही त्याचा. राज म्हणते. मग ते दुसरा ते मित्र सापडणार, मग ह्याचं नाव असतं मित्रांनो जय म्हणते मित्रांनो. तिकडे बघते बघते तरी भेष पेला असतं. जय उठो. क्या हुआ क्या हुआ. मेरे को ऐसा लगा कोई तुम्हें को पीछे से कूद खींच लिया है, मैं तुम आगे गए तो कोई तुम्हें को पीछे खींच लिया मुझे, और कैसे जान बचा भाग रहा तो यहाँ आके गिर गया मैं.
जगह बराबर नहीं राज म्हणते, जंगल बराबर नहीं है, यहाँ से जल्दी जगह हो सके तो जल्दी भाग चलो म्हणते. तर मित्रांनो तेवढं जात असतं. तर मित्रांनो मग अजून पुढे तुमच्या तुम्ही आता काय करा म्हणते, तुमचं जर आपलं लवकर जाता येत नाही आता एक काय ना काय तर राज आहे म्हणते. तर मित्रांनो मग आता दोघंच्या पडते मित्रांनो. मग आता काय ना काय करावं लागतं आपल्याला, काय तो उपाय काढला तर मग त्याच्यात काय होत नाही म्हणते. मग तेवढ्यामध्ये ते दोघं असतात मित्रांनो. ते दोघं बी मग तिकडे ते दोघं त्याचा मित्र जय आणि त्याची मैत्रीण दोघं असतात मित्रांनो. म्हणजे त्यामुळे आपण दोन गेम होते, दोन नको नंतर जाते बघायला जातं मित्रांनो. आणि हे काय तो मी नाही का म्हणते आपण जांगी जल्ली 2 किलो म्हणते. जंगलामध्ये जाते मित्रांनो दोघं. तर अचानक आवाज येत त्यांना. तो भाऊ 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 यहाँ से जल्दी छोड़ छोड़ छोड़. तर अशा प्रकारे त्यांनी दोन मारला होता मित्रांनो दोघं. त्याचे मैत्रीण आणि मित्र दोघं. पहिले मित्र मारला होता मित्रांनो. तिघं मारतात मित्रांनो, मग राहतात दोघं. दोघातून एक मित्र हुडकत जाते मित्रांनो. किधर गया हुडकत जाते. मग एक मुलगी असते मित्रांनो तिच्या घरामध्ये. तिला सांगते, तिने म्हणते तुझे ते दोघं तिघं मित्र आता राहिलेत म्हणते. आणि म्हणतं तुला कसं माहिती म्हणते. मी ह्या ते खरं सांगले म्हणते. आता इथं तुला सांगणार मी सांगणार काय आहे तुला एक सांगतो म्हणते. रास ऐक म्हणते, तुला जर इथून वाचायला तर एक मार्ग आहे म्हणते. काय मार्ग म्हणते ती म्हातारी नाही ती तुला घरामध्ये एक म्हातारी घेतली का ती माझी आजी म्हणते तुला म्हणते. ती आजी नाही म्हणते, ती चुडेल आहे म्हणते, चुडेल. आणि तिनेच भूताचं रूप घेऊन सगळ्या मारल्या म्हणते. आणि आत्मा सगळं कैद करून तो कैद केली म्हणते सगळ्या आत्मा. मग आता त्याला काय करावं लागतं म्हणते. पटक्यात तिकडे रूममध्ये तिने अर्धा घंटासाठी बाहेर जाते म्हणते संध्याकाळी. म्हणजे 9च्या दरम्यान जाते मित्रांनो. 9 ते 9:30च्या दरम्यान तुला त्या रूममध्ये जावं लागेल. त्या रूममध्ये जाऊन एक भडक आहे म्हणते. फक्त ते तिथं जाऊन फक्त जिवंतच माणूस करू शकते म्हणते. मी माणूस जाऊन काय करू शकत नाही तिथं. मग म्हणते तिथं जाऊन काय करावं लागतं म्हणते. तिथं मडका आहे, त्या मडक्यामध्ये भाऊली आहे म्हणते. ती भाऊली जाऊन अर्धा घंट्यात बाहेर आणायची त्या रूमच्या बाहेर आणि बाहेर आणून तोडायची. मग बाहेर ती मूर्तीचं तोडली तिची आत्मा. मग जसं मूर्ती तोडली ती आत्तीने मरते आहे. मग सगळं आत्मा तिकडून वाचून जातो म्हणतो मी. पण हाडका अर्धा घंट्याच्या आज केलीस ठीक आहे, वेळ लागला तर तू जीवी जाऊ शकतो म्हणते त्याच्यामध्ये. तर हिंमत आहे तर कर, नंतर तर मग काही करू शकत नाही म्हणते. तू बघ तुझी हिंमत आहे करायची का नाही बघ. आणि तू जर नाही केलीस तर तू जीवन जाऊ शकतोस म्हणते. तू एक त्या भावली तू बाहेर तोडलीस तर तू वाचू शकतेस म्हणते. त्या भावलीला जाऊन त्या अर्धा घंटाच्या आत जाऊन भावली तोडलीस बाहेर काढून तर तू वाचू शकतेस म्हणते. ते त्या रूममध्ये तोडायचं म्हणते. बाहेर ती भावली त्या रूमच्या बाहेर आणून जंगलामध्ये तोडायची. मग तू वाचतेस म्हणते. मग म्हणताना बरं म्हणते. मग जा मग तुला दाखवतो म्हणते ते रूम दाखवते तिला म्हणते. जा म्हणते अर्धा घंट्याचा तुला टाईम म्हणते. पटकन जातो रूममध्ये भावली आणि बाहेरून आणून तोड म्हणते. म्हणते बरं म्हणते त्या बाहेर त्याला. मग हिनं काय करते त्याचा मित्र किधर गया म्हणते तुम राजू म्हणते. किधर गया राजू किधर गया. मग हिनं म्हणते काय गं शेवटी का म्हणते. त्या मग ते शेवटी पैसे जाते मित्र ते ती पुतून त्याला पकडते मित्रांनो. असाने जादू फिरते आणि त्याला म्हणते तुम्हाला 5 ताबीज हे सगळं पैसे घेऊन म्हणते. नाही पैसे पाहते म्हणते. त्यानं भेष पडते मित्रांनो. मग तिकडे त्यानं तेवढं काय करते मित्रांनो. मग ती भावली त्या रूममध्ये जाते मित्रांनो. एका मडक्यामध्ये लाल ह्याच्यामध्ये ती भावली बाजून ठेवली असते मित्रांनो. मग ती त्याने वरचं काय करते मित्रांनो. ते भावलीचं ते मडक्याचं वरचं लाल काढते मित्रांनो. दूध तोडून काढते आणि त्याच्यामध्ये मडक्यामध्ये मूर्ती राहते. मूर्ती घेते तेवढं बाहेर येते. म्हणे मूर्तीला आहे मूर्तीमध्ये जावं म्हणते. फटकून तोड म्हणते. तेवढं ती राक्षसी नेते मागे आजच्या म्हणते. त्यानं म्हणते तोड मूर्ती तोडू म्हणते.
छोड़ूंगा मैं नहीं छोड़ूंगी, मैं जान से मार दूंगी तुमको। तोड़ो मूर्ति, जल्दी तोड़ो मूर्ति, जल्दी तोड़ो मूर्ति, नहीं तो मार देगी अपने। जल्दी जल्दी तोड़ो मूर्ति, नहीं तो जान से मार देगी म्हणते। जल्दी तोड़ो, जल्दी तोड़ो, नहीं तो जान से मार देगी म्हणते अपने को म्हणते। घेते मूर्ती मित्रांनो, तिनं कडेला म्हणून तोडते मित्रांनो। मूर्ती तोडली की लगेच तिची आत्मा मग आत्मा मरते मित्रांनो। ती आत्मा मेल्याच्या नंतर पुन्हा मग सगळ्याला मुक्ती भेटते मित्रांनो। मग सगळ्याला मुक्ती भेटल्याच्या नंतर मग तिची आत्मा लगेच दूर होऊन जाते मित्रांनो, लगेच जाळ उडून जाते मित्रांनो। मग जसं जाळ उडून गेली तर मग ती मुक्ती दुसरी एक बाई असते, तुझं खूप खूप धन्यवाद म्हणते। कसं का म्हणते, तुझ्यामुळे आत्मा चालले म्हणते सगळं बाहेर, सगळे आत्मा मुक्त झाले तुझ्याबद्दल म्हणते। खूप खूप धन्यवाद। आणि आता तुझ्यामुळे मला बी खूप तुझ्यामुळे मला बी शांती भेटली म्हणते, मी बी चालले म्हणते आता। मित्रांनो तिने एक आत्मा असते पण चांगली आत्मा असते, तिची मदत करते मित्रांनो। मग त्याच्या आत्मा शांती भेटते, तिने निघून जाते म्हणतो कायमची। बघा मित्रांनो, ती आत्मा असून याची मदत करते आणि तिला सांगते सगळं असं। आणि मग जेव्हा तिनं भावली तोडून टाकून तिला मारून टाकते त्या राक्षसीला, मग हिने बी आत्मा ती चांगली, मी चालले म्हणते तुझ्याबद्दल माझा बी जीव, मी तर मुक्त झालं म्हणते, मी चालू म्हणते, मी बी भूतच होते म्हणते, परंतु तुझी मदत केली म्हणते। आता मी तू चालली म्हणते कायमची, तुझ्याबद्दल मला मुक्ती भेटली, मी चालले म्हणते, बाय बाय म्हणते। मित्रांनो मग आता बाय बाय, कसा वाटला काय आमचा व्हिडिओ नक्की कळवा मित्रांनो। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका मित्रांनो। ओके, बाय बाय मित्रांनो।